माणसांनी लगेचच आपले हात डोक्यावरून फिरवलेत. मुक्त संचार करण्याची संधी मिळेल बॅटरला आणि बघूया तो मुक्त संचार केला जाईल का हैदर याच्याद्वारे. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. नॉन स्ट्रायकिंग कडे हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे गोवर्धन. आणि सावंदे येथून ते बिलॉंग करतायत. चांगले खेळाडू आहेत नॉन स्ट्रायकिंग कडे. पुन्हा आता फ्री हिट जिवंत असेल कारण वाईट बॉल टाकलाय. दिशा ही चांगली असायला पाहिजे. दिशा जर खराब असली तर मग दशा एकदम वाईट होते. त्यामुळेच लाईन आणि लेंथने गोलंदाजी करावी लागेल. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. बॅटर तयार, बॉलर तयार. ओ आता ह्या वेळेला चांगली लाईन मेंटेन केली. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय, खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येऊन तो विसावतोय. एक बॉलची समाप्ती. धाव फळकावर धाबा आहेत त्या 2 धाबा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. तिसरे पंच या ठिकाणी तुम्हाला नसतील, लक्षात घ्या. वाईट बॉल असेल. क्रुशियल मोमेंटला जर पंचांना काय वाटलं की आता मला एखादा निर्णय करता तिसऱ्या पंचांची गरज आहे त्यावेळेस ते घेऊ शकतात. बाकी जर आपण बघितलं तर दोन्ही टीमला रिव्ह्यू नसेल, हे लक्षात घ्या. धावसंख्या धावफळकर आहे ती 3 धाबा. चेंडू टाकून चलेत या षटकामध्ये 1. अजूनही नियंत्रण पाहायला मिळत नाही गोलंदाजाचं. नियंत्रण असायला हवं प्रत्येक खेळाडूचं. गोलंदाज तयार समोरच्या इनकडून. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक होता. विश्वास नव्हता या फटक्यामध्ये. फॉरवर्ड स्कोअर लेगमध्ये शतरक्षक तैनात होता. थ्रो येण्याआधी 1 धाव पूर्ण केली हैदर या बॅटरने. आणि आता गोवर्धन. तन आणि धन गोवर्धन. आणि त्या गोवर्धन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मजबूत बाधा असलेला खेळाडू आहे, वजनदार खेळाडू आहे. आणि खास करून पुढील मॅच आपण बघणार आहोत ग्रामीण फुलमधून. ग्रामीण भागातील जे संघ आहेत त्याच्यामध्ये रांजनोळी विरुद्ध महापोली, स्पोर्ट्स महापोली या दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग करतील. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिटचा पहिलाच फटका खेळला जातोय. चेंडू कव्हरच्या दिशेने वळतोय. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर तो समाधान मानतोय कारण त्याला ठाऊक होतं की थोडंसं धावणं या विकेटवर कठीण जाईल. धावबाचा धोका होऊ शकतो आपल्या टीमला. त्यामुळेच एकेरी धाबा ते पूर्ण करतायत. धाव संख्या झाली आहे यावेळेला 5 धाबा. चेंडू टाकून चालेत या षटकात 3 चेंडूच्या षटकात समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 5. चांगलं क्रीडांगण आहेत. आपली उपयुक्तता, आपली उपलब्धी, आपलं सर्व काही टीम करता झोकावं लागेल बॅटरला आणि बॉलरला सुद्धा. हा चेंडू हवेत आहे. टॉप एज लागलंय. पाहूया शेल होतो की काय. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर ते समाधान मानतायत. सध्या स्टार्ट हा बॅटिंग करणाऱ्या टीमचा सुद्धा विश्वासनीय झाला नाही संदेशची. कारण जो विश्वास हवा असो बॅटरला तो विश्वास अजून दिसत नाही. गोलंदाजाचं सुद्धा तेच काम दिसलंय मला या पहिल्या षटकात. तर नक्कीच चांगली चर्चा आपण करतायत कारण की पहिला जेव्हा षटक आपण खेळतो तेव्हा बॅटिंग करणाऱ्या संघाच्या जर 10 ते 12 धावा जर आले तर आपण एक चांगली सुरुवात म्हणू शकतो सर. आता गोलंदाजी जेव्हा चांगली होते तेव्हा नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाचं देखील आपण कौतुक नेहमी करत असतो. जो चांगली सुरुवात करेल तो जिंकेल हा सामना. म्हणूनच आता गोलंदाज तयार झालाय. ओ डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. ऑफ स्टंपवर सफळ होऊन खेळायचं होतं बॅटरला गोवर्धनला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. वाईट बॉल घोषित झाला आणि त्याचा परिणाम फलस्वरूप 1 धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 7. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 आहे. वाईट धावसंख्येचा भरणा हा जास्त दिसतोय. इनसाइड आउट. व्हॉट क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळत 4 धावा. चौकार. चांगला स्ट्रोक आहे आणि धावांची फार अपेक्षा गोवर्धनेच्या माध्यमातून आहे आणि तो स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. ते महत्वाचा चौकार होता. पहिल्या षटकामध्ये या धावा येणं देखील फार महत्वाचं होतं मायरा स्पोर्ट शांतीनगर टीम संघाच्या माध्यमातून. म्हणूनच त्यांनी दर्शवलं आपल्याला की मला सध्या लयमध्ये येऊ द्या, मग बघ कसा मी गोलंदाजाला भयमध्ये पाठवतोय. धावसंख्या 4 पुढे सरकली. धावसंख्या 11. क्रॉस बॅटे स्ट्रोक. चेंडूला खेळून काढलं जातं ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 12 वर. षटक
एक ची समाप्ती. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. 12 विदाउट लॉस. 5 मिनिटं या एका षटकाकरता तुम्ही घेतलेत, म्हणजेच 3 षटकं टाकण्याकरता अजून 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत. संदेश, काय म्हणाल, इथे सुरुवात तर चांगली झालेली आहे. बिनबाद नाबाद 12 अशी चांगली सुरुवात मला तरी वाटतं या विकेटवर. तर नक्कीच मी अगोदरच सांगितलं होतं ज्या संघाची चांगली सुरुवात होईल तो सामना नक्कीच जिंकेल. मात्र तिथे एकच मी म्हणेल की 10 विकेट सुरक्षित आहेत. इथून नक्कीच अटॅक पाहायला मिळेल येणाऱ्या षटकांमध्ये आणि तो करावाच लागेल. त्यामुळेच दोन्ही कडून जो वापर होतोय गोलंदाजाचा त्याच्यामध्ये कधी कधी वेळ जास्त वाया जातोय. परंतु इथे सर्वच जण कॅप्टन बनू नका. खरं काम ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी मार्गावर आणता ना त्यावेळेस कर्णधार, गोलंदाज आणि यष्टीरक्षक या तिघांची भूमिका फार महत्वाची असते. आणि सर्वजण एकत्रित येऊ नका जेणेकरून जास्त वेळ तिथे खर्च होईल. आणि वेळेच्या बाबतीत तुम्हाला एक पहिली वॉर्निंग दिली, पंचांनी ती वॉर्निंग दिली आहे शानू कुरेशी सरांनी, जे समोर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्कोअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये शकील कोटी सरांना तुम्ही बघतायत. गोलंदाज तयार. धीरज, याआधी दीपकने 12 धावा खर्च केल्या, त्याला सफलता मिळाली नव्हती. शॉर्ट बॉल, परंतु राईज जास्त झाला, चेंडू जास्त उसळी झालाय. बॅटर डोक्यावर हात लगेचच लावतोय. पश्चाताप झाला त्याला, कारण माझ्याकडून कुठे चूक झाली. काय म्हणाल हा पडलेल्या चेंडू बद्दल? नक्कीच रायझिंग गोलंदाजी आपण म्हणू शकता, कारण की ज्या प्रकारचा चेंडू हा ऑफस्टिकच्या बाहेर होता तसं हलकासा बाउन्स देखील मिळाला होता. पुढचा बॉल आता सुद्धा शॉर्ट बॉल ऑफ स्टंपवर सफल झालाय. चेंडूला पाठवलंय फाईन लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळत आहे धावा 4. शानदार स्ट्रोक, चौकार. टेंभरपाडा भागवड सो मच. खरोखरच ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करतात ना तर त्यांच्या फेकी म्हणजेच गोलंदाजी करताना ती गोलंदाजी व्यवस्थित असायला पाहिजे. आणि कदाचित या सूचना सुद्धा बॉलर्सला दिल्या असेल आणि म्हणूनच तसा इशारा पंचांचा पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टंपवर सफल झाला बॅटर. थोडासा त्याच्या अपेक्षापेक्षा खाली चेंडू राहिला, त्यामुळेच बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. लेग बाईचा इशारा. पायावर आदळल्यानंतर बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये चेंडू गेला. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली 17-17. तर नक्कीच कमबॅक देखील फार महत्त्वाचं होतं गोलंदाजासाठी. मागच्या चेंडूवर एक चौकार आला होता. एक सिंगल धाव इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळालेल्या आहे. हळूहळू धावा देखील चांगल्या बनता येतात महाराष्ट्र स्पोर्ट्स शांतीनगर टीम संघाच्या माध्यमातून. परंतु इथे बॅटिंग करणाऱ्या टीमचं सुद्धा मी आज जे कौतुक करतोय, महाराष्ट्र स्पोर्ट्स गोवर्धन हा 11 वर खेळतोय. आता त्याला चांगली साथ मिळतोय हैदर या बॅटरची. दोनों भी अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं इस समय. जो जरूरत है वो पूरी कर रहे हैं अपने टीम के लिए. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 18 धाबा 4 बॉलची समाप्ती. चौकार लागल्यानंतर स्वतःला नियंत्रण मध्ये ठेवतोय गोलंदाज आणि तेच महत्वाचं असतं. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण असायला पाहिजे. शॉर्ट बॉल मिळाला तर त्याला लगेचच पाठवून दिलाय. चेंडू हा वाईस सफर करतोय. मिळत आहे 6 धाबा ओव्हर द स्क्वेअर लेग एरिया. मॅसिव्ह हिट, सिक्सर. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक नक्कीच स्वाभिमानाचा. संदीप सर, रायटी हाताच्या खेळाडूंचा हा फेवरेट झोन आहे आणि त्या झोन मध्ये जर चेंडू टाकला तर षटकारच नेहमी पाहायला मिळतो. आणि षटकार इथे गोवर्धन याच्या बॅट मधून हा मॅक्सिमम 6 पाहायला मिळत आहे. आणि 6 धावाच्या मदतीनं धाव संख्या 24 झाली. आता शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. स्कोर इज 24. टीम की रन संख्या 24 रन बिना कोई नुकसान पर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. आता ही योग्य दिशा होती. याचं कारण असं की बॉलरने बघितलं की शॉर्ट बॉल जर दिला तर बॅटरला त्वरित लगेचच स्कोअर लेग मिड विकेटच्या दिशेने त्याचे प्रयत्न तो करतोय.
षटकाची झाली समाप्ती, 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत बिनबाद 24 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा, भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा. हे झटतय राबतय अभिमन्यू तरे, झटतय राबतय अभिमन्यू तरे, मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना समक्ष. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सो मच. या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण नजर टाकूया. मयूरजी पाटील आमच्यापर्यंत स्कोअर बोर्ड दर्शवत आहेत की दोन्ही गोलंदाजाने 12-12 धावा खर्च केल्यात. मला असं वाटते की जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली तीच सुरुवात आता दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा झालेली आहे. चांगला लेखाचोखा आहे, चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ही सरासरी सुद्धा योग्य पद्धतीने पाहायला मिळतोय. इथे महापोली टीमचे कॅप्टन येत आहेत. महापोली स्पोर्ट्स, महापोली विरुद्ध रांजणोळी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही आमंत्रण दिलं आणि ग्रामीण पूलमधील ही पहिली मॅच असेल. आता बघूया स्ट्राईक इनकडे बॅटर राहतो हैदर. दोघांमध्ये काय चांगलं जुगलबंदी आहे, दोघांमध्ये सामंजस्यपणा आहे आणि सीट अँकर रोल अदा करत आहेत. नक्कीच भागीदारी होते, हे फार महत्वाचं आहे. पार्टनरशिप. हार्दिक गोलंदाजी मार्गावर आलाय आणि हैदर स्ट्राईक इनकडे. फिल्डिंगमध्ये आपण बघतोय काय परिवर्तन केलं. मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग लेग मध्ये शतरक्षक तैनात केलं गेलंय. ओ स्विंग अँड मिस. चांगली लाईन पाहायला मिळाली या वेळेला. उसळी जास्त प्राप्त केली. गुड लेंथ क्षेत्रामध्येच चेंडूचा जर मारा तुमचा पडला ना तर मग बॅटरला थोडासा त्रास होतोय. कधी कधी बॅटर हे कुठल्याही चेंडूवर स्विचिट फटके खेळण्याकरताच होत आहेत, परंतु तुमच्यापर्यंत मी माहिती देतो स्विचिटचे फटके जर तुम्हाला चांगले खेळायचे असतील ना तर गुडलेन क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर ते तुम्ही चांगले फटके खेळू शकतायत. इथे टायमिंग नव्हतं तरी सुद्धा हैदरला एक धाव मिळाली. बॅकवर्ड स्कोअर लेगमध्ये चेंडू गेल्यानंतर एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 25. गोलंदाजी मार्गावर हार्दिक हा गोलंदाज आलाय. प्रत्येक टीम मध्ये आपले चांगले खेळाडू असतात, तसाच हा हार्दिक सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला जागा दिली आणि चांगले षटक टाकण्याकरता त्याला आमंत्रण सुद्धा दिलंय. नक्कीच तुम्ही जो उल्लेख केला की 11 मध्ये स्थान मिळतो जेव्हा, तेव्हा त्या खेळाडूला चांगला परफॉर्मन्स देखील करणं फार महत्वाचं असतो आणि चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. पाहूया पुढचा बॉल कसा असेल. लोअर फुल टॉस बॉल पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आळसपणा दाखवतोय, सुस्ती दाखवतोय आणि त्यामुळेच बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. गोवर्धन. खरोखरच आयुष्यामध्ये ज्याला धन कमवायचं आहे ना त्याने अन्नाचा कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्याला is 29 फॉर विदाउट लॉस. बिनबाद नाबाद 29 धावांची भागीदारी दोघांमध्ये. फुल टॉस बॉल सोप दिलाय, आवाज तर आलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमा रेषेपार. बिग ब्लास्ट षटकार. स्कोर मूव्स ऑन 35. धावसंख्या संदेशची 35 झाल्या. म्हणजेच बॅटर आता आपलं वर्चस्व, आपला दबदबा, आपली हुकूमत दाखवत आहेत. नक्कीच चांगली भागीदारी देखील इथे पाहायला मिळतोय.
हैदरने देखील आपले हात खोललेले आहेत आणि एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर. आता छेडण्याचा प्रयास होता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला. वाईट घोषित केलं पंचांनी. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 36 धाबा. 2.5 बॉलची समाप्ती. बॅटची आतील कडे चाटली होती. यष्टीरक्षकाने पायाने अडवलंय. खरोखरच हे 4 अवयव आहेत, 2 हात आणि 2 पाय. त्याच्याने आपल्याला चेंडू ला करतो टाटा बाय बाय. मिळते 6 धाबा. षटकार. प्रॉपर बॅटिंग करताना आपण पाहतोय गोवर्धन याच्या बॅटमध्ये रडारमध्ये नक्कीच चेंडू येतात आणि षटकार पाहायला मिळतात. 30 धावनं खेळत खेळपट्टीवर गोवर्धन. मॅन फ्रॉम सावंदे. जबरदस्त स्फोटक फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते गोवर्धनच्या माध्यमातून. खरोखरच गोलंदाजी ते मागडे ठरत आहेत. नेक्स्ट मॅच ग्रामीण पूल मधून असेल. जयहरी रांजणोई विरुद्ध महापोली स्पोर्ट्स महापोली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये या. आपल्यातून बॅटिंग पाहायला मिळतंय चालू असलेल्या मॅचमध्ये. धावसंख्या झाली 46. चौथं षटक सुरू आहे आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विवेक. बुद्धिमत्तेचा वापर त्याला करावा लागेल विवेकला. चांगली चेंडू टाकावे लागतील आणि बॅटरची कमजोरी ओळखावी लागेल. पुन्हा शॉर्ट बॉल केलाय. स्कोअर लेग रिझन मध्ये शतरक्षक तैनात आहे. पुन्हा तो आळसपणा बघायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते काय. दुसरी धाव पूर्ण केली परंतु पंच सांगतायत डिसिजन. पंच निरीक्षण करतायत आणि निर्णय आपल्यापर्यंत लगेचच पोहोचवत आहेत. खूप चांगलं क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळतोय. काय घडलंय काय बिघडलंय हे अधिकृत माहिती आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. चला आपण बघूया ऑन फील्ड डिसिजन त्या ठिकाणी पंचांचं आहे तेच आपल्याला मान्य करावं लागेल.
शकील सर, आपको ध्यान में रखना है, जब फ्रेम में होगा तो दिखाया जाएगा, क्योंकि रिव्ह्यूची ते सुविधा नाहीये. यस, जर पंचांना डाऊट वाटला, डाऊटफुल वाचला तर त्याने अर्थातच विचारलं होतं आणि त्यामुळेच सेफ आहे. इथे धावा अडवल्या गेल्यात. फक्त 2 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली यावेळेला 48. स्कोर इज 48. टीम की रन संख्या 48 रन. बिना कोई नुकसान पे बढ़िया बल्लेबाजी दोनों बल्लेबाज उतारा. ओ, या वेळेला चेंडूला वळवलं होतं परंतु जास्त अधिक टर्न पाहायला मिळाला. जास्त धावसंख्या 49. चांगली भागीदारी आतापर्यंत त्रस्त केलं सर्व गोलंदाजांना, परंतु या मधून बाहेर पडणं गरजेचं आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. प्रथम इंटरफायचेस हा संघ आणि कॅप्टनने म्हटलं होतं की टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग घेतोय. आता असं वाटतं की तो निर्णय कुठेतरी महागडा पडलाय किंवा त्यांच्यामध्ये गोलंदाज 1 ते 2 कमी वाटतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईज झालाय चेंडू, परंतु वाईड लाईनच्या आतून तो टर्न घेताना चेंडू दिसलाय, त्यामुळेच पंचांच्या नजरेमध्ये एक चांगला चेंडू समाप्त होतोय. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या 49. 49 विदाउट लॉस. 49 धाबा. 4थं षटक प्रगती पथावर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या चेंडूला उडवलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम नयन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. गॉन. नक्कीच चांगली झेल इथे पाहायला मिळाली नयन भगत याच्या माध्यमातून. अगदी रनिंग झेल. जवळ आपण जर बघितलं एक्स्ट्रा कव्हरवरून लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये प्रवास गाठला होता आणि शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष होतं आणि एक चांगली झेल इथे पाहायला मिळाली. वेलकम विजय पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कौतुक असेल गोवर्धनचं. 32 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. अतिशय चांगला खेळ त्याचा. 32 धावांचा आपल्याला बघायला मिळाला. पाहूया किती चेंडूंमध्ये त्या 32 धावा त्याने बनवल्यात. गोवर्धन 14 चेंडूंमध्ये 32 धावांचं योगदान दिलं. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. बडा पॅक बडा धमाका अशी खेळी गोवर्धन या बॅटरची पाहायला मिळाली. म्हणजेच बिवणीमध्ये काय चांगले अफलातून खेळाडू आहेत जे आपली गुणवत्ता सातत्याने दाखवत असतात. न्यू बॅटर इन. 49 या धावसंख्येवर पहिला विकेट्स मिळतोय आणि मोहम्मद कैफ नवीन बॅटर आलेत. कॅप्टन आणि पोझिशन 3 मध्ये त्यांना मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं. 3ऱ्या क्रमांकावर ते उतरत आहेत. एक सफलता मिळून दिली विवेकने. गोलंदाज सय्यार. हैदर नॉन स्ट्राईक इन कडे. ते सुद्धा चांगला स्टॅमिना दाखवत आहेत, ऊर्जा दाखवत आहेत त्या विकेटवर. हो, पुन्हा एकदा टर्न केलाय. लेग ब्रेक चेंडू केलाय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 49 धाबा. 49 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. भाडवळ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम JB ट्रॉफी 2025. विकेट हायलाइट. नक्कीच इथे आपण जर विचार केला प्रथम इंटरबॅचेस टीम संघाने अगदी 24 मिनिटं घेतलेले आहेत पहिल्या 4 षटकांसाठी. आणि जो नियम आपण लागू केलेला आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून ज्या सूचना आहेत त्या सूचनेचं आम्ही देखील पालन करतो, तुम्ही देखील करा. आता शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कलमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा लावावा लागेल. शकील सर, समय के बारे में एक फील्डर आपको अब 30 सर्कल में लगाना है. कारण की प्रत्येक संघाला 5 षटकांचा जेव्हा सामना असतो पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत आणि 5 षटकांमध्ये 25 मिनिटांमध्येच ते कंप्लीट करायचे आहेत. लक्षात असू द्या. एक खेळाडू तुम्हाला आता एक 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा लावावा लागेल. प्रथम इंटरबॅचेस संघाच्या कॅप्टन लक्षात घ्यायचं आहे. जियाहरी रांजोली टीमच्या कॅप्टनने आणि मापोली स्पोर्ट मापोली टीम संघाच्या कॅप्टनने लगेच रिपोर्ट करायचं आहे, कारण की या इनिंग समाप्तीच्या नंतर आम्ही टॉस करणार आहोत. अगदी योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे संदेश पाटील याने. भिवंडी येथील गोड आवाजाचे धनिया आहेत. चांगला व्हॉइस त्यांचा बघायला मिळतोय आणि उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्यांना आपण बघितलं होतं मैदानाच्या आतमध्ये. वळूया आपण शेवटच्या षटकाकडे. हार्दिक आलंय. त्याचे दुसरं षटक आहे आणि सांघिक 5वं.
हो, चांगला बॉल, वेग भन्नाट होता. भन्नाट वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. वाईड लाईनच्या आतून टर्न होतोय हा चेंडू आणि हैदर या खेळाडूला बीट केलंय. हीच गरज आहे, कारण जर विकेट मिळत नसेल तर धावा तरी कमीत कमी द्यायला पाहिजेत. धावसंख्या 49. पहिला गडी बाद झाला 49 या धावसंख्येवर आणि ती सफलता मिळवून दिली विवेक या गोलंदाजाने. ओहो, आता चेंडू पुन्हा खेळपट्टीवर राहतोय. ऑफ स्टंपवरच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला तुम्ही ऑन साईडला खेळतायत आणि हे कठीण काम असं. ह्या वेळेला स्क्वेअर कटचे फटके सुद्धा कदाचित पाहायला मिळू शकतात बॅटरद्वारे, परंतु जास्तीत जास्त खेळ आपल्याला असाच दिसतोय संदेश. 9 चेंडूंमध्ये 10 धाबा त्याच्या बॅटमधून आलेत. पुन्हा आता तो चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी, शतरक्षकाने दिली हमी आणि हा शतरक्षक आले संघाच्या कामी. विकेट डाऊन, दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 49. अजून एक धक्का इथे देत असताना आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरचा हा षटक आहे आणि ते विकेट मिळतंय प्रथम इंटरप्राइजेस टीम संघाला. बॅटर हैदर आऊट झाल्यानं थोडीशी शांतता डगआउटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, कारण की संदीप सर जेव्हा शेवटचा षटक असतो तेव्हा शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपण बनताना बघितल्या. मात्र या षटकामध्ये एक चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजाने, एक विकेट देखील मिळालाय. आणि विशेष म्हणजे मागचे 6 चेंडू जर आपण बघितले तर स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देतात की एकही धाव बॅटरला बॅटमधून बनवता आली नाही. इतका चांगला प्रभाव शेवटच्या क्षणाला फिल्डिंग करणाऱ्या टीमने बॅटिंग करणाऱ्या टीमवर टाकलाय. प्रथम इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आता खुश असतील, कारण शेवटच्या क्षणाला रोखलंय. 2 गडी बाद, धावसंख्या धावफळकावर आहे ती 49. नवी बॅटर आल्यात अफाक. पाहूया त्यांची कशी बॅटिंग होत आहे ह्या महत्त्वाच्या क्षणाला. म्हणजे जो धावफळक वाढायला हवा होता तो आता कुठेतरी कमी झालाय. अफाक फुल टॉस बॉल टोळवतायत. चेंडू हवेत आहे, शतरक्षक अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्याला चकवत चेंडू सीमारेषे पार. मिळत आहेत धावा 6 की 4. मिळत आहेत धावा 4. चौकार. शेल होता परंतु तो शेल टिपता आला नाही त्या शतरक्षकाला. तर नक्कीच अगदी सूर्यनारायण अगदी डोळ्यावर आला असेल आणि कदाचित तो चेंडू त्याला दिसला नसेल आणि चेंडू चाला सीमा रेखापार येतो चौकार. 50 अप. धावसंख्या 53 झालेत. आता चेंडू हवेत आहे, इनर यश लागले. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये येत आहेत. चेंडू लगेचच गॅदर करतायत, विकेट मिळवत आहेत. अपाक या खेळाडूला बाद केलं जातंय, म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या 53. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या इनिंग मधला आता शेवटचा बॉल असेल. खूप चांगल्या प्रकारे रोखलंय. मला तर असं वाटतं की जे पूर्वी आपण बघितलं की 6 चेंडू जे डॉट गेले ना, त्या 6 चेंडूवर 12 ते 13 धावा या झाल्या असता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. नक्कीच नक्कीच विकेट फार उशिरानंतर मिळाले आणि त्याचा बेनिफिट नक्कीच इथे महाराष्ट्र स्पोर्ट्स संघाने घेतला होता. धावा चांगल्या बनवण्यात आल्या. गोवर्धन याच्या माध्यमातून एक चांगली स्फोटक फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. अस्वद न्यू बॅटर. फुल टॉस बॉल. हा चेंडू गॅप मध्ये जाईल. शतरक्षक दूर होता. 1 धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नर मधून थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर मेहरा स्पोर्ट्स टीमने धावफळकावर धावा जमा केलेल्या आहेत. 2 गडी बाद, 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट असेल. 56 इज द टार्गेट. मॅच ऑफ समरी आपण बघूया कशा पद्धतीने खेळ चालला. तत्पूर्वी आपण टॉस सुद्धा करणार आहोत. 56 धावांचं टार्गेट असेल. टोन कॅप्टन तिथे टॉससाठी सज्ज होतात आणि टॉस सुद्धा महत्त्वपूर्ण असेल. पहिल्या डावामध्ये 32-31 धाव बनवल्या आहेत, ते म्हणजेच गोवर्धनने. गोलंदाजीमध्ये विशेष प्रभाव दिसला नाही. चर्चा आपण करणार आहोत. वळूया आपण टॉस बॉक्सकडे, ज्या ठिकाणी सज्ज आहेत संदेश पाटील आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. शांतीनगरचे माजी नगरसेवक मुक्ताज भाई यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि विजय पाटील आपण देखील यायचं आहे. या दोन्ही पाहुण्यांच्या शुभास्ता आम्ही टॉस करत आहोत. पुढच्या मॅचचा मित्रांनो ग्रामीण पूलमधील हा पहिला सामना आहे, जिथे टीम जे हरी रांजोली टीम संघ पोहोचलेली आहे. मापोली स्पोर्ट मापोली टीम संघ देखील पोहोचलेला आहेत.
दोनों ही टीम को अब ये टूर्नामेंट के माध्यम से ये टॉस बना है. एका बाजूला भाविक मंडप डेकोरेटर्स आणि दुसऱ्या बाजूला डीजे दीपेश. डीजे दीपेश असा कॉल आहे आणि आलेला आहे भाविक. थँक्यू सो मच सर, आपको VIP डाइस पे बैठना है. नक्कीच प्रमोद म्हात्रे म्हटलं की टेनिस क्रिकेट बॉलचा एक सितारा. प्रमोद, अनेक वर्ष आपण खेळत आलेला आहात. आजही या ग्राउंडवर तुम्हाला JB ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहे. कसं, कारण की मागच्या 2 मॅचेसमध्ये तू इथून एन्जॉय करत आहे व्यासपीठावरून, कसं वाटतं, कसं फील होतं या मैदानावर? ह्या मैदानावरती आता आम्ही कित्येक वर्ष खेळतो, पण इथे खेळायला एक वेगळीच मजा येते या ग्राउंडवरती. आणि इथलं आयोजन चांगलाच असतं हमेशा. नाणेफेकी जिंकले, काय निर्णय? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न आहे? कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल, अंडर 40. रंगतदार सामना होईल, प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. हे होते प्रमोद म्हात्रे. नक्कीच मापोली स्पोर्ट, मापोली म्हटलं की एक मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. आप टॉस जीते तो आपका क्या फैसला रहता है? बैटिंग ही करने वाले थे. और जो चाहिए वही मिला, बैटिंग ही करनी है. कहाँ तक जाना चाहेंगे अब? इस पहली ही मैच में अब सामने जय हरी रंजूनी टीम है, उसके सामने काफ़ी मरतबा आप खेले, लेकिन इस मैदान पे पहली बार खेलने जा रहे हो. कैसा महसूस हो रहा है, कैसा फील कर रहे हो इस मैदान में? वो एक ग्राउंड पे खेलने की अलग ही चाम है. ऐसा लगता है इंटरनेशनल ग्राउंड पे खेल रहे हैं और 50+ रन मारने की कोशिश करेंगे हम उम्मीद करें कि ये मुकाबला काफ़ी बड़ा होने जा रहा है. इंशाल्लाह. आपकी टीम के लिए शुभकामना. मित्र, नाणेफेकी झालेली आहे आणि जय हरी रांजोली टीम संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रमोद म्हात्रे अँड कंपनीने. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया संदीप सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद असेल संदेशजी पाटील यांचं. 56 धावसंख्येचे टार्गेट आहे. 56 धावा बनवाव्या लागतील प्रत्युत्तरादाखल प्रथम एंटरप्राइजेस या टीमला. भिवंडी इमर्जिंग असोसिएशन या अंतर्गत आपण हे खेळाडू बघतायत आणि त्यांच्या खेळाडूने खरोखरच चांगली सुरुवात केलं आहे. या असोसिएशनमध्ये जेव्हा ते जॉईन झालेत त्याच्यानंतर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॅटर तर उतरलेत. या 2 बॅटर प्रथम एंटरप्राइजेसचे मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ करतील याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आमचे मित्र संदेश पाटील. आवाज ऐकूया संदेश पाटील सरांचा. धन्यवाद संदीप सर. लक्ष फार मोठा आहे आणि मी विनंती करते महाराज स्पोर्ट शांतिनगर टीम को कि आपको फील्डिंग सजाना है. अब समय के बारे में ध्यान रखना है आपको. आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना येथे पाहतोय. भिवंडी इमर्जिंगचा हा सामना आहे मित्रांनो. याच्यानंतर सर्वांना आवडणारा म्हणजे ग्रामीण क्रिकेट पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे जिहारी रांजोली टीम संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तो देखील 5 षटकांचा सामना असेल आणि हा देखील 5 षटकांचा सामना आहे. फिल्डिंग लावायचं टार्गेट आम्हाला मयूर पाटील सांगत आहेत की अब तक 56 टारगेट आहे. बड़ा टारगेट है, लेकिन बल्लेबाजी भी काफ़ी अच्छी है यहाँ पर प्रथम इंटरप्राइजेस टीम के पास. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे प्लीज एज फॉर टाइम कन्सर्न. पहिला दिवस JB ट्रॉफी 2025 आपण एन्जॉय करता. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून अनेक हजारो दर्शक यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग मित्रमंडळ यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात. इथे पहिल्या डावामध्ये तुम्ही आवाज ऐकला संदीप सरांचं. कॉमन म्हटलं की KPL आणि KPL मध्ये नेहमी त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो आणि आज JB ट्रॉफीमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला पहिल्या चेंडूपासून ऐकायला मिळतोय. हे फार नशीब लागतात की असे चांगले समालोचक आम्हाला जोडलेले आहेत. अनेक समालोचक या ग्राउंडवर समालोचन करताना आपण ऐकलेत. आज पहिल्यांदा भरपूर वर्षानंतर भेट झालेली आहे संदीप सरांची आणि आज इथे जोडलेले आहेत आमच्या सोबत. आफाक गेंदबाजी शुरुआत करते हुए सामने एक गैलरी एन से बल्लेबाज जीतो और हार्दिक. काफी बड़ा ये मुकाबला है जहां पर 56 रनों का टारगेट रखा है महाराज स्पोर्ट शांतिनगर टीम ने. अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ मुकाबला शुरू होता हुआ. समय के बारे में फिर से एक बार मैं कहना चाहूंगा, महाराज स्पोर्ट शांतिनगर टीम समय को बचाना है आपको.
11 मुकाबले होने बाकी है टोटल। पहली गेंद लेकर गेंदबाज आफाक, पहली गेंद पर स्विच हिट खेलना चाहते थे, वहां पर अच्छी फील्डिंग और ये बढ़िया थ्रो, लेकिन एक रन चुराया वहां पर। अच्छी फील्डिंग लेकिन एक रन चुराया वहां पर। स्कोर कार्ड शुरू होता हुआ, बल्लेबाज जीतू के बल्ले से ये रन मिलता हुआ प्रथम इंटरप्राइजेस टीम को। अच्छी शुरुआत होती हुई, अब तक 56 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। 5 ओवर का ये मुकाबला है। अच्छी शुरुआत होती हुई, जीतू बल्लेबाज, अब स्ट्राइक पे होंगे बल्लेबाज हार्दिक, जिन्होंने 2 ओवर फेंके थे और अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने। 18 रन खर्च किए थे और 2 विकेट हासिल की थी अपने टीम के लिए। आफाक की अगली गेंद, सामने एक गैलरी इनसे गेंदबाजी करते हुए बल्लेबाज हार्दिक बिल्कुल तैयार होते हुए बैटिंग के लिए। फुलटॉस गेंद क्रॉस एंगल से खेलती हुई इस गेंद को मिड विकेट क्षेत्र में गेंद, अच्छी फील्डिंग, 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज हार्दिक अपना खाता ओपन करते हुए। टीम का स्कोर 2 रन बिना विकेट के नुकसान पर। सभी का हार्दिक स्वागत है जेबी ट्रॉफी 2025 में, जिसे ऑर्गेनाइज किया है जय बजरंग मित्र मंडल टिमगरपाड़ा भादवर ने। सभी का हार्दिक स्वागत। आफाक अगली गेंद लेकर सामने गैलरी इनसे गेंदबाजी करते हुए अच्छी शुरुआत की गेंदबाज आफाक ने। पटकी भी गेंद, अच्छा स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। खूबसूरत स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ जीतू के बल्ले से आता हुआ ये चौकार। भिवंडी शहराचा नाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा हे झटतय राबतय अभिमन्यू तरे झटतय राबतय अभिमन्यू बल्लेबाज तरे मन जीतू जानते 56 रन बनाने अच्छी शुरुआत होनी जरूरी है और शुरुआत अच्छी की उन्होंने। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, खाली क्षेत्र में खेल दिया गेंद को, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। बैक टू बैक दूसरा चौकार आता हुआ जीतू के बल्ले से। मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना समक्ष सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक। अब बल्लेबाज जीतू हैट्रिक पर है। क्या इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक देखना चाहेंगे हमारे दर्शक? गेंदबाज आफाक अगली गेंद लेकर फिर से एक बार लंबा स्ट्रोक लेने की कोशिश की थी, लेकिन अच्छी फील्डिंग, 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज जीतू। स्कोर कार्ड 11 रन बिना विकेट के नुकसान पर। 56 रन का पीछा करती हुई टीम प्रथम इंटरप्राइजेस। अगली गेंद लेकर गेंदबाज आफाक, आखिरी गेंद इस ओवर की, सामने गैलरी इन से गेंदबाजी करते हुए बल्लेबाज हार्दिक तैयार। लंबा स्ट्रोक लेना चाहते थे, डॉट गेंद, ओवर की समाप्ति हो चुकी है। पहिली ओवर की समाप्ती में रन संख्या 11। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा बलगावर लागलेल्या आहेत आणि अगदी 4 मिनिटं खर्च झालेले आहेत पहिल्या षटकासाठी। पहले ओवर के लिए 4 मिनट समय जो है लिया है मायरा स्पोर्ट शांतिनगर टीम ने। तो फील्डिंग सजाने आपको खाली बॉलर चेंज करना है प्लीज। 56 धावांचं आव्हान आहे समोर आणि एक सुरुवात खूप चांगली आहे। प्रथम इंटरप्राइजेस संघ आपण पाहतोय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मायरा स्पोर्ट शांतिनगर। मुक्ताज भाई आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर मॅचचा आनंद घेताना। शांतिनगरचे माजी नगरसेवक आहेत, ते देखील या मॅचला एन्जॉय करताना। धाव संख्या 11 धावा धाव फलकावर, 56 धावा बनवायचे आहेत। अगदी नेक टू नेक फाईट इथे करताना आपण पाहतोय प्रथम इंटरप्राइजेस संघ। आपण येणाऱ्या फलंदाजीमध्ये चांगली बॅटिंग लाईन आहे प्रथम इंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून। आता सध्या गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर परिवर्तन झालेलं आहे। सलमान षटक क्रमांक 2 टाकण्याकरता सज्ज झालेला आहे आर.के. बॅटिस्टॅन इन कडून। राईट आर्म ओव्हर द विकेट लॉंग रनअपने गोलंदाजी करताना सलमान समोर बॅटर सज्ज आहे जीतू, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले प्रेक्षकांना आतापर्यंत। चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते जीतूच्या माध्यमातून। ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला उडवलाय, चेंडू चालला सीमा रेखा पार, मिड विकेटच्या वरतून येणारा जेबी षटकार। सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक।
you, DJ. चौकार षटकार षटकार देखील जितूच्या बॅटमधून पाहायला मिळालेला. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत धावा झालेल्या आहेत. म्हणजे 17 धावा खतरा निर्माण झालेला आहे इथे मायरा स्पोर्ट्स शांतीनगर टीम संघावर. कारण की चांगली बॅटिंग तुम्हाला इथे पाहायला मिळते जितूच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग 16 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर. सलमानचा वेलकम केलाय फलंदाज जितूने. सलमान राईट आर्म ओव्हर द विकेट. कमबॅक होईल का या चेंडूवर? ऑफस्टिकच्या बाहेर चाललाय. पंच शानू कुरुशी सर आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव देखील लागली आहे स्कोरबोर्डवर. हळवलं धावा जर बघितलं तर आपण 18 धावा धावबलकावर 18 विकेट गमावलेला नाहीये. येणाऱ्या फलंदाजीमध्ये देखील चांगले बॅटर आहेत. मात्र सध्या पार्टनरशिप भागीदारी जी आहे पहिल्या डावामध्ये गोवर्धन आणि त्याचबरोबर हैदरची चांगली भागीदारी झाली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू फार महत्वाचा होता सलमानचं. कमबॅक होणं देखील फार महत्वाचं असतो. एक चांगला गोलंदाज तोच आहे की तो जेव्हा कमबॅक करतो त्याला आपण चांगला गोलंदाज नेहमी म्हणत असतो. एखादा खराब चेंडू एक मोठा स्ट्रोक खेळू शकतो फलंदाज. मात्र जेव्हा ऑफस्टिक जी पट्टी आहे वाईडची त्याच्यामध्ये यॉर्कर चेंडू टाकले तर तो गोलंदाज चांगला असतो. काल उमेश नाईकने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती सेमी फायनल आणि फायनलमध्ये लाजवाब गोलंदाजी केली होती उमेश नाईकने आणि तो चषक जिंकला होता शाही श्रद्धा संघाने. इथे मोठा फटका आलाय. मिस टाइम झाला चेंडू हवेमध्ये. चुकी होणार नाहीये. पहिला विकेट पहिला ब्रेक थ्रो मिळून दिलेला आहे सलमानने आपल्या संघाला. बॅटर आउट. चौकार षटकारांची हित होणार झुंज संघांची. बरसात चौकार षटकारांची हित होणार झुंज संघांची. खेळाडूंच्या सन्मानाची गर्दी होणार बघणाऱ्यांची. खेळाडूंच्या सन्मानाची गर्दी होणार बघ. लगेचच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. हेमंत आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. मात्र आउट होण्यापूर्वी 16 धावा बनवल्या फलंदाज जितूने. निराश केलं संघाला. मात्र ही आपल्याला पाहायला मिळेल की येणारा बॅटर देखील एक जबरदस्त फॉर्ममध्ये हेमंत. सलमान विकेट घेऊन कमबॅक आपल्याला त्याचा पाहायला मिळाला. आज गोवर्धन जो सावंदे गावावरून आलेला आहे या संघामध्ये खेळत आहे. 32 धावांची त्याची खेळी पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. त्या 32 धावांच्या इनिंगसाठी सतीश वागचौरे आणि सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाने देखील त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या स्पर्धेला देखील JB ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सतीश वागचौरे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत आला. सलमान ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला. मोठा धमाका. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. टेंभरपाडा भादवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेंभरपाडा भादवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नावाजतय जय थँक्यू बजरंग. दीपेश. मी अगोदरच सांगितलं होतं हेमंत असा खेळाडू आहे तो पहिल्या चेंडूपासूनच अटॅक करू शकतो आणि तो अटॅक पाहायला मिळाले. षटकाराने खाता खोललाय हेमंतने आणि टीमची धावसंख्या 24 धावा 24. सलमान महागडं षटक टाकताना आपण पाहतोय सलमानला. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये हलकासा मिसफील्ड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न हेमंतने बघितलाय. थोडीशी हालचाल चालली आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट करताना आमचे मित्र धीरज तरे देखील इथे सज्ज झालेले आहेत. एक उत्कृष्ट कबड्डीपटू आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमच्या गावाचं नाव खऱ्या अर्थाने कबड्डीच्या माध्यमातून त्यांनी उंच केलं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे धीरज. धावसंख्या 26 धावा 26 रन बन चुके. अब हा देखील मोठा फटका आलाय. चालला चेंडू सीमेच्या दिशेने. शतरक्षक चेंडू खाली आहे आणि बॅटर हेमंत देखील दगडमध्ये परतताना. टेंभरपाडा भादवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेंभरपाडा भादवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नावाज.
धावसंख्या धावफलकावर झालेल्या आहे 26 धावा आणि इथून आता आमचे ऑफिशियल स्कोरर सांगत आहेत की अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडू जे आहेत ते म्हणजे 18 चेंडू, 18 गेंदे और 30 रन, 10 ची सरासरी अजूनही गाठायची आहे. जगदीश पाटील बालकुम गावचे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जेबी ट्रॉफी 2025 या स्पर्धेला उपस्थित सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अल्पेश आलाय. अल्पेशला देखील आता चांगली इनिंग पेश करावी लागेल कारण की 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीमध्ये इथे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. फिरोज गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. फिरोजला संधी दिली आपल्या गोलंदाजीला दाखवण्याकरिता. पाहूया आपण कोणत्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल फिरोजच्या माध्यमातून. हार्दिक स्ट्राईक वर आहे, लेफ्ट आर्म फलंदाज. फिरोज याचा पहिला चेंडू सामने गॅलरी कडून लेग कटर करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर कोणत्या प्रकारचा स्ट्रोक आपण मोठा बघितला नाहीये. डॉट चेंडू नक्कीच इथे दबाव वाढू शकतो. समय के बारे में भी ध्यान रखना है. मैरा स्पोर्ट शांतिनगर टीम, समय बीतता जा रहा है. 20 मिनट का समय 4 ओवर के लिए, 5 ओवर के लिए 25 मिनट का समय. फिरोज सामने गॅलरी इन कडून बॅटर हार्दिक सज्ज होत आहे. चांगली सुरुवात करताना फिरोज आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. अजून एक चांगला स्ट्रोक हार्दिकच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. टेंभरपाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेंभरपाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग. दीपेश धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 32 धावा, 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करताना टीम प्रथम इंटरप्राइजेस संघ आपण पाहतोय. सुरुवात जितूने चांगली करून दिली होती. 16 धावा बनवल्या होत्या. सुरुवातीला आला होता हार्दिक, सुरुवातीला आला होता. मात्र एक षटकार आता त्याच्या बॅटमधून आलाय, प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. फिरोज पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल झालीये, दुसरं धाव मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रिन्स मूवीज या युट्यूब चॅनलवर आपण या जय बजरंग चषक 2025 जेबी ट्रॉफी पाहतोय आपण मित्रांनो. आज पहिला दिवस आणि दुसरा सामना अगदी समाप्तीच्या मार्गावर आलाय कारण की खेळ जो राहिलेला आहे आमचे स्कोरर सांगत आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवला होता फलंदाजाने, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला की नाही पाहूया आपण. 22 इशारा पंचांच्या माध्यमातून तर धावा धावफलकावर आहेत त्या म्हणजेच 34 धावा, 34. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूंचा खेळ राहिलेला आहे तो म्हणजे 14 चेंडू आणि 22 धावा. 14 गेंदों में आप 22 रन बनाने यहाँ पर प्रथम इंटरप्राइजेस टीम को. फिरोज लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. थोडस रन चुकतंय गोलंदाजाचं, पुन्हा आपल्या जागेवर जाईल. समोरच ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा एक मोठा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय सामना गॅलरीमध्ये. दानशूर राजा सन्माननीय मदन कृष्ण नाईक साहेब आणि माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे यांचा हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे काय घडलं पाहूया. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट आणि बॅटर हार्दिक आउट होतोय. चषक सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. जय बजरंग. दीपेश
हार्दिकला थांबणं फार महत्वाचं होतं. खेळपट्टीवर मात्र आऊट झाल्यानंतर निराश पावलाने दगडमध्ये पडताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 22 आल्या मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये आता थोडीशी रंगतदार जी आहे मॅच झालेली आहे, कारण की विकेट मिळाला. विकेटची फार अपेक्षा होती फिरोजाच्या माध्यमातून. रनरचा विकेट मिळालाय, मात्र महत्वाचा विकेट आहे. 22 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नो स्ट्राईक वर असेल आणि स्ट्राईक वर अल्पेश. 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता है. 13 गेंदे बची और 22 रन डिफेंस करना है मायरा स्पोर्ट्स शांतिनगर टीम को. फिरोज काफी इंपॉर्टंट गेंद है इस ओवर की. मोठा स्ट्रोक. चालला चेंडू गॅप मध्ये, मात्र शतरक्षक तिथे आलाय. चांगली झेल आणि फलंदाज बाद. विकेट. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा. भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा. हे झटतय राबतय अभिमन्यू तरे. झटतय राबतय अभिमन्यू तरे. मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना समक्ष. थँक्यू टीजे. आता समीकरण जो आहे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच प्रति षटकामागे 11 धावा बनवायच्या आहेत. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुष माली मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅन फ्रॉम बाटाले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मध्ये देखील गोलंदाज आपण पाहतोय न्यू गोलंदाज असेल अफाक. पहिला षटक अफाकने टाकला होता. 11 धावा खर्च केले होते. पुन्हा एकदा विश्वासाने कर्णधाराने गोलंदाजी अफाक याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पाहूया प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय 11 मिनिट. नक्कीच पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे शतरक्षण करणाऱ्या संघाला. मायरा स्पोर्ट टीम के कैप्टन ध्यान में रखना है. अंपर कॉल और अंपर ने अब वार्निंग दी आपको. समय के बारे में ध्यान रखना है आपको. 4 मिनट यहाँ पर बचे आपके. 4 मिनट में आपको ये ओवर कंप्लीट करना है. 12 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू 22 चा विकेट मिळेल का? चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाज अफाक याने चांगली झेल पकडली आहे फॉलोथ्रोमध्ये. बॅटर भावेश आउट होतोय. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सामना रंगलाय. पैसा उसूल सामना हा देखील तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो. 34 धावा झालेल्या आहेत आणि 22 सारखं विकेट मिळालाय. ते एक चांगला पिंच हिटर डगआउट मध्ये परतना आपण पाहतोय. न्यू बॅटर विवेक मैदानाच्या आतमध्ये आलाय. आयुषला स्ट्राईक कधी मिळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आयुष्य ग्रामीण क्रिकेटचा जेव्हा आपण विचार करतो ते एक चांगला फिनिशर आहे भाटाली टीम संघाचा. मात्र सध्या भिवंडी इमर्जिन मधून आपण पाहतोय प्रथम इंटरपाजी संघासाठी खेळत आहे. नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये न्यू बॅटर विवेक आलेला आहे. त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, मात्र इथे गोलंदाज अफाक चांगली गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला उडवलाय, पाठवलं चेंडू तारामंडल मध्ये चाललाय. सी मारेखा पार येतो षटकार. हमारी तुम्हारी चलती हुई आप मैदान के अंदर. इससे पहले विकेट, अब ये सिक्सर आता हुआ बल्ले से. धाव संख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजेच 40 धावा. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 10 गेंदे 16 रन. बॅटिंग करणारे संघ देखील अजिबात टाइमपास करू नका. तुम्हाला देखील जो टाइम आहे त्या टाइमानुसारच तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अफाक पुढचा चेंडू आहे या षटकातील. ऑफस्टिकचा चेंडू मिस्टान झाला. चेंडू हवेमध्ये विकेट कीपर पोहोचू शकले नाहीये. एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 41 धावा. नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम प्रथम इंटरपॅजेस. थोडीशी बॅकफूटवर टीम होती, मात्र धावा इथे आलेल्या आहेत. मागच्या 2 चेंडूमध्ये 7 धावा बनलेल्या आहेत.
येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 9 गेंदे 15 रन. आफाक लेफ्ट आर्म ओद विकेटने जाताना आपण पाहतोय. ऑफस्टिकचा चेंडू सोडून दिलाय. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. स्वेर चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या धावफलकावर 42 धावा. येणारे चेंडू 9 आणि धावांची जी आवश्यकता आहे 14. चांगला स्ट्रोक आहे आणि जाईल सीमा रेखा पार. येतोय षटकार. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. खेळ रंगणार बेधडक, खेळ रंगणार बेधडक. आज खेळू चला. आयुष माली ऑन फायर नाव. षटकार आणि आगाज करताना आपण पाहतोय आयुष. धाव संख्या 48 धावा धावफलकावर. आता इथून 8 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गोवर्धन यांनी ज्या प्रकारची फलंदाजी केली 32 धावा बनवल्या होत्या पहिल्या डावामध्ये, मात्र त्या इनिंगवर कुठेतरी पाणी फेरण्याचं काम इथे अफाक आपल्याला पाहायला मिळतोय. धावा भरपूर खर्च झाल्या आतापर्यंत या षटकामध्ये. आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 1 विकेट देखील मिळालाय आणि ते 2 चेंडू जर चांगले टाकले नाही तर दबावामध्ये जाईल टीम मायरा स्पोर्ट्स शांतीनगर. मुक्ताज भाई देखील थोडेसे निराश आपल्या गोलंदाजांवर. ते देखील भरपूर दुरून या मॅचला एन्जॉय करण्यासाठी या व्यासपीठावर आपण पाहतोय. जगदीश पाटील बालकुमवरून आलेले आमचे भगत बाबा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू चांगला आहे. प्ले अँड मिस. लेग कटर चेंडू, डॉट चेंडू फार महत्वाचा होता. 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. आयुष खेळण्यासाठी सज्ज आहे. आयुष माली फ्रॉम भाटाले सज्ज होत आहे. हा चेंडू देखील प्ले अँड मिस. अजून एक डॉट चेंडू. आता मॅच रंगली आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता है. 6 गेंदे अब फेंकने और 8 रन बचाने मायरा स्पोर्ट टीम को. फील्डिंग सजाने आपको नक्कीच वेळेनुसार 4 षटक कंप्लीट केलेले आहेत मायरा स्पोर्ट शांतिनगर टीम संघाने. लेकिन अब यहां से 5 मिनट आपको बचे, आपको फील्डिंग लगाना है. महाकाल डीजे यांच्या माध्यमातून कलरफुल स्टॅरपी जे आहेत लावण्यात आलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आइए हम एक स्वागत और सम्मान की ओर चलते हैं. हम मायरा स्पोर्ट टीम के ओनर मुक्ताज भाई माजी नगरसेवक आहेत, त्यांचा एक सन्मान इथे करूया. मी हरी जोशी यांना विनंती करते की आपण आपल्या शुभास्ते मुक्ताज भाई यांचा सन्मान करायचा. आपण हमारे बीच मुक्ताज भाई जो शांतिनगर के माजी नगरसेवक है, उनका हम सम्मान करना चाहेंगे इस टूर्नामेंट के माध्यम से. जेबी ट्रॉफी 2025 में ये सम्मान होता हुआ हरी जोशी के शुभ हाथों से. आप आए इस टूर्नामेंट में, धन्यवाद. ऐसे ही प्रेम आपका इस टूर्नामेंट के ऊपर हमेशा के लिए. हरी जोशी यांच्या शुभास्ते हा मान्य सन्मान इथे व्यासपीठावर आपण करत आहोत. शकील सर 1 मिनिट खाली. हरी जोशी यांच्या शुभास्ते हा मान सन्मान. थँक यू सो मच अँड बॅक टू क्रिकेट. गेंदबाज बिल्कुल तैयार. साहिलचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला पाठवलं सीमा रेखा पार. येतोय चौकार. सामना जो आहे खुला केलेला आहे इथे, कारण की चेंडू आता जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. पाच चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न विवेकचा आपल्याला पाहायला मिळतो. एक षटकार देखील आला, एक चौकार देखील त्याच्या बॅटने आला. खऱ्या अर्थाने 2 असोसिएशन आहेत, एक भिवंडी इमर्जिन आणि एक सिटी इमर्जिन. 2 फॉर्मॅट आहेत, मात्र या स्पर्धेमध्ये भिवंडी इमर्जिनला संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करताना इथे पाहायला मिळत आहे. एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळत आहे. लेग बायचा इशारा शकील कुटी सरांच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग तुमची फार महत्त्वाची कंपल्सरी येते या स्पर्धेमध्ये. मागचा मॅच देखील तुम्ही बघितला.
त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाला नक्कीच त्या धाबा कुठेतरी महाग पडल्या असंच म्हणूया, कारण की काय फलंदाजी राहिली होती खाडी टीम संघाच्या माध्यमातून. साहिल पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला, चांगली फिल्डिंग आहे. मात्र धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय तिथे आयुष मालीने आणि 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहतोय. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा पूर्ण केल्या आयुषने. स्कोर लेवल झालाय. आता फक्त एकच धाव बनवायची आहे आणि चेंडूचा खेळ आहे तो म्हणजे 3 गेंदे बची और 1 रन अब बचाना है गेंदबाज को. साहिल कोशिश करे लेकिन फील्डिंग खराब होती भी. यदि 3 गेंदे डॉट होती तो फिर ये मैच जीत सकती है मायरा स्पोर्ट्स शांतिनगर, लेकिन एक ही रन बनाए 3 गेंदों में. आयुष माली चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय. साहिल राईट आर्म ओ द विकेट येतोय. थोडस रनअप चुकतंय गोलंदाजाचं. अम्ब्रेला फील्ड शेजारी वाढलेत फलंदाजाचा आपण पाहतोय. आयुष्य षटकाराने मॅच फिनिश करेल की सिंगल डबल ने मॅच फिनिश करेल पाहूया आपण. हा स्ट्रोक चांगलाय, क्लासिकल ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय प्रथम इंटरप्राइजेस टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम आयुष माली अँड दीपक हाडलका. टेमघरपाडा भागवडगाव. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच 2 दावेदार होते, एक तर हार्दिक आणि दुसरा आपण पाहतोय विवेक. मात्र हार्दिकने 2 विकेट घेतल्या आणि आपल्या संघासाठी धावा बनवल्या. आमचे ऑफिशियल स्कोरर सांगत आहेत 8 धावा बनवल्या, म्हणून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे हार्दिक इज अ मॅन ऑफ द मॅच. हार्दिक आपण यायचं VIP डाईजवर. आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला प्रथम इंटरप्राइजेस टीम संघाच्या माध्यमातून आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय योगेश गुलवी दादो यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत हार्दिकला. हार्दिक मोस्ट वेलकम VIP डाईज. आमचे भगत बाबा जगदीश पाटील बालकुमोरून आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण इथे देत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच किताब जात आहे आपण पाहतोय हार्दिकला. योगेश गुलवी दादोच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण देत आहोत. JB ट्रॉफी 2025 आपण इथे एन्जॉय करतोय. चला आपण आता मित्रांनो कुठेही जाऊ नका. JB ट्रॉफी 2025 सोडून, कारण की ग्रामीण क्रिकेटला सुरुवात इथे झालेली आहे. आवाज देखील तुम्हाला संदीप सरांचा ऐकायला मिळेल. मात्र मॅच सुरू अगोदर आपण दोन्ही संघांना सूचना देऊया की मॅच सुरू होणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा ट्रॉफी दिली तेव्हा दोन्ही टीमने तयारी करणं फार महत्त्वाचं आहे. एक स्वागत आणि सन्मान देखील आपण इथे करणार आहोत या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच टीम जे आणि रांजोली टीम संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांना संपर्क साधायचा आहे.